नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे। आज आपण मुलगी म्हणजे ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। असं एक खेडेगाव होतं, ज्या गावात मुलींना खूप कमी लेखलं जायचं। मुली म्हणजे परक्या घरचं धन मानलं जायचं। मुलगी वयात आली म्हटलं की तिचं लग्न लावलं जायचं। शिक्षण तर फार काही घ्यायला मिळत नव्हतं। अशा गावामध्ये एक मुलगी शिक्षिका म्हणून बदली होऊन आली होती। तिचा त्या गावातला पहिलाच दिवस होता। ती शाळेमध्ये जाते तेव्हा शाळेत तिला मुली दिसतच नाहीत। हे बघून तिला खूप आश्चर्य वाटतं। शाळेत मुलींची संख्या एवढी कमी कशी? म्हणून ती शाळेतल्या मुख्याध्यापकांना जाऊन भेटते। त्यांना विचारते, गावात मुलींची संख्या कमी आहे का? तेव्हा मुख्याध्यापक तिला गावात कशी चालरीत आहे हे सांगतात। तेव्हा तिला खूप राग येतो, तिचा खूप संताप होतो। त्याच दिवशी ती ठरवते, काही झालं तरी मुलींना त्यांचे हक्क मिळवून द्यायचे। त्यासाठी ती त्या क्षणापासून प्रयत्न सुरू करते। गावातल्या प्रत्येक घरी जाते, संपूर्ण गावातल्या स्त्रियांना एकत्र बोलवते, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते, त्यांची काय मतं आहेत हे जाणून घेते। तेव्हा तिला असं समजतं, गावात मुलींवर प्रत्येक गोष्टीवर बंधन घातलं जातं। गावात फक्त तिची चर्चा सुरू होती। गावातल्या कितीतरी लोकांना ही गोष्ट आवडत नाही। तिच्या विरोधात भरपूर लोक उभं राहतात। एके दिवशी तर एका मुलगीचं लहान वयातच लग्न लावून दिलं जात होतं। कारण काय तर वयात आली आहे म्हणून। ही बातमी जेव्हा तिला समजते तेव्हा ती हातातली सगळी कामे सोडून धावत पळत जाऊन लग्न थांबवते। गावकऱ्यांना प्रश्न विचारते, ही कोणती रीत आहे? ज्या मुलीला काही सुद्धा समजत नाही अशा वयात तुम्ही तिचं लग्न कसं लावताय? तेव्हा गावातल्या काही लोकांना तिचं बोलणं आवडत नाही आणि तिला मारायला धावतात। तेवढ्यात एक मुलगा येतो आणि तिला गावकऱ्यांपासून वाचवतो। तिच्याकडून गावातल्या चालीरीतीबद्दल त्याला समजते। तेव्हा तो ठरवतो, काहीही झालं तरी तिची साथ द्यायची, गावातल्या लोकांचे विचार बदलायचे। त्या दिवसापासून तो तिच्या पाठीशी नेहमी खंबीर राहतो। दोघे पण गावातल्या बायकांना रात्रीच्या वेळेत गावच्या पारावर बोलवून त्यांना समजून सांगतात, मुली काय करू शकतात। मुली परक्याचं धन नाहीत तर घरची लक्ष्मी आहे, संपूर्ण घर उजळून टाकणारी पंथी आहे। ज्या मुलींना तुम्ही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायला शिकवलं पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही तिला संसार म्हणजे काय हे कळत सुद्धा नाही। या वयात त्यांचे लग्न करून देता का? आणि कशासाठी? तुम्हाला तुमची मुलगी जड झाली आहे का? तसं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांना स्वतःच्या पायावर उभं करू। अशा अनेक पद्धतीने ते दोघे मिळून गावातल्या स्त्रियांमध्ये बदल घडवतात। या सगळ्या गोष्टी करत असताना त्या दोघांमध्ये खूप चांगलं प्रेमाचं नातं निर्माण झालं होतं। अशी जवळजवळ 3-4 वर्ष निघून जातात। दोघांच्या प्रयत्नांना यश येतं, संपूर्ण गावात बदल घडवून आणतात। त्या दोघांमुळे संपूर्ण गाव सुधारतं। त्या दिवसापासून मुलींना सगळे हक्क मिळतात। मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहतात। या सगळ्यामध्ये गावकऱ्यांच्या एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे त्या दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम। गावातली सगळी मंडळी मिळून त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं ठरवतात। चांगला मुहूर्त बघून त्या दोघांचं लग्न लावतात आणि अशा प्रकारे त्या दोघांचं लग्न तर होतच, पण गावातल्या चालीरीती सुद्धा बदलतात। त्या दोघांमुळे गावातल्या सगळ्या मुलींना एक नवीन आयुष्य मिळतं। प्रत्येक घराघरात मुलगी पंथी म्हणून उजळते, संपूर्ण घराला प्रकाश देते। त्यामुळे मुलींना केव्हाच कमी लेखू नका। मुलगी आपल्या घरची लक्ष्मी असते। मुलांपेक्षा सुद्धा मुली आईवडिलांना जास्त सांभाळतात। आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।
त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.